Hello students, I am K.S. Thakre, Mathusri Sakubai Kanya Prashala Pandharpur. Students, today we will learn a standard poem 2.1. Try again. Before learning this poem, we learned the chit chat because chit chat is very important to discuss and dialogue writing. चला तर विद्यार्थिनींनो, आज आपण चिटचॅट मधील काही प्रश्न बघूया. व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. The first question is, how do you like poems or stories? तुम्हाला गोष्टी आवडतात की कविता आवडतात? Answer is, some says I like a poem, some says I like a stories. Second question is, what kind of poems do you enjoy the most? तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून, कोणत्या कवितेपासून आनंद मिळतो? Answer, I enjoy the poem which gives a message or life through it. जे जीवनासाठी अतिशय चांगला मेसेज देतात, संदेश देतात, त्या कविता मला आवडतात. थर्ड क्वेश्चन्स, डू यू थिंक पोएम कॅन इन्स्पायर अस? तुम्हाला असं वाटतं का कविता आपल्याला प्रेरणा देतात, काहीतरी शिकवायला देतात? उत्तर, आन्सर इज येस, आय थिंक सो. फोर्थ क्वेश्चन्स, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? तुम्हाला अशी कविता आठवते का ज्या कवितेमुळे तुम्ही इन्स्पायरिंग झालात, प्रभावित झालात? यस, आय रिमेंबर्ड इट वेल. फिफ्थ क्वेश्चन्स, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? ज्या कवितेपासून तुम्हाला प्रेरणा मिळाली ती कविता तुम्ही केव्हा ऐकली किंवा केव्हा शिकलात? आन्सर इज, आय लिसन इट लास्ट इयर. लास्ट क्वेश्चन्स, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? तुम्हाला त्या कवितेपासून, जी कविता तुम्ही शिकलात लास्ट इयरला, त्या कवितेपासून तुम्हाला कोणता संदेश प्राप्त झाला? आन्सर, द पोएम गिव्स अ मेसेज दॅट वी शूड डू एनी टाईम. याच कवितेमध्ये प्रश्न पहिल्यामध्ये ए दिलेला आहे, तो बघूया. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 इज. 6 गट तयार करायचे आहेत. एव्हरीवन फ्रॉम द ग्रुप शुड शेअर अन एक्सपिरियन्स ऑर ए सिच्युएशन्स. प्रत्येक गटातील मुलाने आपला प्रसंग किंवा गटाने आपला अनुभव आणि परिस्थिती शेअर करायची आहे. व्हेअर ॲट फर्स्ट सी एक्सपिरियन्स फेलर. असा प्रसंग सांगायचा आहे, अनुभव सांगायचा आहे की त्या घटनेमध्ये किंवा त्या अनुभवामध्ये त्याला किंवा तिला पहिल्यांदा अपयश आलं, बट आफ्टर कंटिन्युअस एफर्ट्स. परंतु नंतर त्याने सतत प्रयत्न केले आणि त्याला शेवटी अचीव्ड सक्सेस प्राप्त झालं. याविषयी आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे. बी बघा,
Decide which experience share in the group is the remarkable. प्रत्येक गटाने आपला संस्मरणीय अनुभव शेअर करायचा आहे. खाली चार्ट दिलेला आहे. फिल द फ्लो चार्ट विथ स्टेप टेकन फॉर सक्सेस. आणि या चार्टमध्ये सक्सेससाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, ज्या स्टेप लागतात त्या आपल्याला बघायच्या आहेत. कोणकोणत्या आपण स्टेपद्वारे जीवनामध्ये सक्सेस होतो. सर्वात महत्त्वाची जी पोएम आहे टिप्स बघूया. फिल द चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या स्टेप्स कराव्या लागतात त्यापैकी चार्ट आपल्याला इथे दिलेला आहे. म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या गोष्टीमुळे आपण सक्सेस होऊ शकतो. तर पहिल्या चार्टमध्ये स्टार्ट, सुरुवात कुठून केली, रिस्क. सेकंड चार्टमध्ये, थर्ड चार्टमध्ये जर्नी, फोर्थ चार्टमध्ये लर्न अँड लास्ट चार्ट सक्सीड. या मुद्द्याच्या आधारे आपल्याला आपला अनुभव शेअर करायचा आहे. तर दुसरा प्रश्न बघूया. सी द इमेज, रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन्स फॉर ईच फ्रॉम दोज गिव्हन. See the image, rearrange and write the proper lines number for each from those given below. 6 चित्र दिलेले आहेत. 6 चित्र आणि 6 सेंटेन्स आपल्याला रिअरेंज करायचं आहे. क्रमांक सांगायचा आहे. पहिल्या आकृतीला सेंटेन्समधील कोणता क्रमांक आहे ते सांगायचं आहे. द फर्स्ट पिक्चर इज fourth line. For fourth line, a spider began to climb a wall. Second picture, we choose the third sentence, it slipped and fell down. Third picture, we choose first line sentence, the spider climbed again a little higher. Fourth pictures, we चला तर बघूया. ट्राय अगेन. टिस लेसन यू शूड हिट ट्राय अगेन. टिस हा इट इज या शब्दाचा शॉर्टन फॉर्म आहे. ए लेसन यू शूड हिट. हिट म्हणजे पे अटेन्शन टू, काळजीपूर्वक लक्ष देणे. टिस लेसन यू शूड हिट ट्राय अगेन. आज तुम्ही जो लेसन बघत आहात त्या लेसनचा आपल्याला काय घ्यायचा आहे, बोध घ्यायचा आहे. त्या पाठाकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे काय करा, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही, तुम्ही यशस्वी झाला तरी तुम्ही काय करा, पुन्हा प्रयत्न करा. देन युअर करेज शूड अपियर फॉर इफ यू विल प्रिझर्व. प्रिझर्व म्हणजे यश मिळेपर्यंत प्रयत्न करणे. तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय दिसून आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ध्येयासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही जर यश मिळेपर्यंत प्रयत्न केला तर तुम्ही जिंकाल. यू विल कॉन्क्युअर. नेवर फिअर ट्राय अगेन. नेवर फिअर, कधीही घाबरू नका. मात्र काय करा, ट्राय अगेन, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा प्रयत्न केला तरच तुम्ही जिंकणार. वन्स ऑर ट्विस
दो यू शूड फेल ट्राय अगेन. जर तुम्ही एकदा किंवा दोनदा प्रयत्न केला आणि तुम्ही अयशस्वी झाला तरी तुम्ही काय करा, प्रयत्न करा. इफ यू स्ट्राइव टीस नो डिस्ग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शूड वी डू इन दॅट केस. प्रिव्हेलचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीवर विजय मिळवणे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही विजय मिळवला तरी तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा करायची आहे. स्ट्राइव मीन्स प्रयत्नाची पराकाष्ठा करणे म्हणजे खूप कठीण परिश्रम करणे. इफ वी स्ट्राइव टीस नो डिस्ग्रेस, दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शूड वी डू इन दॅट केस, ट्राय अगेन. प्रयत्नाची पराकाष्ठा करणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. म्हणजे आपण प्रयत्न करायलाच पाहिजेत. जरी आपण शर्यत जिंकली नाही तरी अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, तर ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं काम खूप कठीण आहे, खूप हार्ड आहे, स्टडीज न्यायला ते काम खूप कठीण आहे, तेव्हा तुम्ही काय करा, खूप प्रयत्न करा. म्हणजे काय करा, ट्राय अगेन. टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड, ट्राय अगेन. वेळ नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देईल. म्हणजे एक वेळ अशी येईल, ही वेळच तुमच्यासोबत राहील. अँड यू विल कॉन्क्युअर, आणि तुम्ही जिंकाल. फक्त काय करा, यू विल ट्राय अगेन, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. इतर जे लोक सर्व करू शकतात ते तुम्ही का करू शकत नाही. हाच नियम, हाच संकल्प दृष्टीसमोर ठेवला तरच काय करू शकता, तुम्ही यश संपादन करू शकता. म्हणजे तुम्ही काय करा, हाच नियम दृष्टीसमोर ठेवा आणि तुम्ही काय करा, पुन्हा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.